ह्या बाईच्या बॅगेत चांगलेच पैसे आहेत वाटतं. सोनं भरून आणले वाटतं. मला चोरायला पाहिजे. गपचूप चोरतो आणि पळून जातो. हळू 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 जातो. एकदा त्या बाईच्या हातून बॅग घेतो आणि पळूनच जातो. पळतो पळतो आणि माझ्या अड्ड्यावर जाऊन लपूनच बसतो. कधीच गावणार नाही मी. पकडा पकडा, चोराने माझी बॅग चोरली. चोर रे चोर, थांब. आता काय करायचं बाई? आता काय माझ्याकडे पर्याय नाही, पोलिसालाच फोन लावते. अहो पोलीस भाऊ, त्या मुर्द्या चोराने माझी पर्स चोरली. मला काय माहित नाही, मला माझी पर्स पाहिजे बघा. अहो बाई, तुम्ही काय काळजी करू नका. तुमची पर्स तुम्हाला नक्की मिळणार. अहो बाई, ही घ्या तुमची पर्स. ह्याच चोराने चोरलेली ना? धन्यवाद भाऊ, तुमचं आमच्यावर खूप उपकार झालं बघा. या मुर्द्याला सोडू नका. चला बर का, मी येते. माझं घर इकडंच आहे ना. चला. बरं झालं बाबा, या पोलिसांनी माझी मदत केली. नाहीतर आजकालची पोरं चोरी करण्याशिवाय काय जमतच नाही त्यांना. कसं काय आजकालचं जग सुरक्षित राहणार कळतच नाही बाई मला. ए मूर्खा, आता तुला सोडतोय, पण परत जर घावलास ना मला चोरी वगैरे करताना, सोडणार नाही. चांगला सोलून काढीन. चल येतो मी. परत नुसता घाव मला. खरंच खूप चुकलो मी. मला या बाईची पर्स नको चोरायला पाहिजे होती. पण आत्तापासून मी परत कधीच चोरी करणार नाही आणि स्त्रियांचा मान राखीन आणि परत कधीच चोरी करणार नाही. तर आपण या गोष्टीपासून काय शिकलो सांगा बरं मुलांनो? की चोरी करणं पाप आहे, चुकीला माफी नाही. गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू